जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने देखील आपली ताकद दाखवत निवडणूक मैदानात प्रवेश केलाय। त्यामुळे आतापर्यंत तुलनेने शांत असलेली काँग्रेस आता थेट लढतीत उतरल्याने कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसू लागली आहे। कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसने 3 जिल्हा परिषद गट व 1 पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले आहेत। वेणगाव जिल्हा परिषद गटातून प्रियंका ऋषिकेश पवार, माणगाव तर्फे वरेडी गटातून सीता संतोष सदावर्ते, कडाव गटातून चंद्रकांत सखाराम मांडे तर नेरळ पंचायत समिती गणातून आसिफ हनीफ अत्तार यांना काँग्रेसने मैदानात उतरवलं आहे। या उमेदवारीमुळे काँग्रेसने तालुक्यात आपले संघटन पुन्हा उभं होत असल्याचा स्पष्ट संदेश दिला असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे। दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार दिले नसले तरी जे उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा असल्याचं आजच्या शक्ती प्रदर्शनातून पाहायला मिळालं। यामुळे आता ही निवडणूक केवळ आघाड्यांमधील लढत न राहता काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि पुनरागमनाची लढाई ठरणार आहे। आज सकाळी डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसने आपली रॅली सुरू केली। बाजारपेठ मार्गे ही रॅली बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर प्रशासकीय भवनात दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। या रॅलीत काँग्रेसचे तालुका प्रमुख संजय गवळी, ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख, ॲडव्होकेट सूरज पंडित, डॉक्टर संतोष सदावर्ते, राहुल सदावर्ते, आनंद मोडक, संतोष सुरवसे, मंगल माळी, खंडू गावंडा, गणपत सांगळे, ऋषिकेश पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। एकंदरीत काँग्रेसच्या या हालचालींमुळे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे। कर्जत तालुक्यातून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे 3 जिल्हा परिषद आणि 1 पंचायत समितीसाठी आम्ही फॉर्म भरलेले आहेत। माणगाव जिल्हा परिषद वार्डातून सीता टेंबे, वेणगाव जिल्हा परिषद वार्डातून प्रियंका पवार, कडाव जिल्हा परिषदेतून चंद्रकांत मांडे आणि नेरळ पंचायत समिती गणातून आम्ही आसिफ अत्तार यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचे आज फॉर्म भरून झालेले आहेत। आज मी सर्व काँग्रेसच्या जुन्या जाणत्या सर्व आजी माजी कार्यकर्त्यांना या तुमच्या माध्यमातून कळवू इच्छितो की सर्वांनी आता हीच वेळ आलेली आहे की आपल्याला काँग्रेस पक्ष पुन्हा काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा संजीवनी आणून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। त्यासाठी सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावा। मुळात हा जो काँग्रेस पक्ष आहे हा पूर्वीचा जुना असणारा पक्ष आहे। लोकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा पक्ष आहे। अनेक जण काँग्रेसमध्ये आले, मोठे झाले आणि दुसरीकडे गेले, याची आम्हाला नेहमी खंत वाटते। परंतु जे मोजके लोक आजही संघर्षात आहेत त्याचं कारण असं की प्रचंड असणारा भ्रष्टाचार, प्रचंड असणाऱ्या लोकांच्या समस्या। तुम्ही आज जाऊन बघाल जिल्हा परिषदेच्या शाळा, तर शाळांची अवस्था अशी आहे की अक्षरशः गोडाऊन तरी बरे लोकांचे, अशी घाणेरडी अवस्था आहे। म्हणजे ह्या देशाने बाहेरच्या देशामध्ये गेलो तर 30% जो निधी असतो, बजेट असतो, तो हा लोकांच्या शिक्षणासाठी वापरला जातो। तिथे मात्र नेते आपले पोटं भरताना दिसतात, भ्रष्ट कारभार आपल्याला आढळतो। त्याच्यामुळे आम्ही हा जो आमचा प्रामाणिकपणाचा जो लढा आहे, धर्मनिरपेक्ष आमची विचारधारा आहे, ही विचारधारा आम्ही कायम जिवंत ठेवण्यासाठी हे सगळे महापुरुषांचे जे अनुयायी आहेत, विचारांचे वारसदार आहेत, ते नक्कीच लोकांची गरिबी हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलेले आहोत। पण आम्हाला खात्री आहे की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांना जागा दाखवून देऊ। कारण अनेक वेळा असं म्हटलं जातं की काँग्रेस पक्ष आहे कुठं, काँग्रेस पक्षाचं काय राहिले। आता हे फॉर्म भरताना तुम्ही बघितलेत, जवळजवळ 100-200 लोक आमच्याबरोबर नुसते वेणगाव गावातून आणि माणगावतर्फे वरेडीकडून लोक आलेले। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर मागोवा घेतला तर आमचा करिश्मा काय आहे तो निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कळेल। मी अनेक निवडणुकीचा साक्षीदार आहे। 1978 ते 80 पासून मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा आदेश आणि काँग्रेस पक्षाबद्दल असणारी निष्ठा याच्यासाठी वाहून घेतलेला माणूस आहे। आणि निश्चितपणे आम्ही ह्या दोन्ही तिन्ही उमेदवारांचं जीवापाड काम करू
आणि निश्चितपणे विजयाचा दाव ठोठवल्याशिवाय राहणार नाही या आम्ही हमी देतो. त्याचबरोबर नेरळ पंचायत समिती आमचे आत्ता हे आमचे उमेदवार आहे, तेही सुद्धा अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असून एक अल्पसंख्याक माणूस आम्ही तिथे सन्मानित केलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे सर्वसामान्य माणसाचा आघाडी जी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये तुमचे समविचारी पक्ष आहेत. परिवर्तन विकास आघाडीने जर का तुमची जी चर्चा करायची तयारी दाखवली नाही आता तो विषय संपलेला आहे. कारण आम्हाला ते असेच बोलणी करून बेसावत ठेवून आयत्या वेळी केसांनी गळा कापतात. विधानसभेला लोकसभेला आम्ही त्याच्याबरोबर होतो, पण नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळीच आघाडी करून आमच्या मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून दिलं. आणि त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका, आता मुंबई महानगरपालिकेत तुम्ही बघितलं आम्ही स्वतंत्र लढलो, 24 जागा आल्या. आणि गेल्या वेळेला आघाडी केली होती तर 23 जागा आल्या. तर म्हणजे हे लोक विश्वासघात करणारे मित्रपक्षाच्या बरोबर किती विश्वास टाकायचा हे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने पराभवाचे ज्यावेळेला कारणमीमांसा शोधली जाते त्यावेळेला आम्ही शोधलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका आणि कार्यकर्त्यांच्या विशेष करून जिल्हा परिषद पंचायत समित्या कधीच युत्या करता कामा नये या मताचा मी एक कार्यकर्ता म्हणून आहे. त्यामुळे आम्ही आज पाया भरलेला आहे. आणि निश्चितपणे याच्या पुढच्या सगळ्या निवडणुकीला हे जे आता काय गप्पा मारतायत म्हणजे ताकदीच्या विकासाच्या, काही विकास झालेला नाही, भकास झालेला आहे. आणि मग शाळेचं उदाहरण दिलं, ह्या शाळा तर शाळेत बसायला मुलं नाहीत आणि मास्तर मात्र 4-4 आहेत. आणि गावकऱ्यांचं तिथं उदासीनता असल्यामुळे त्यांचं अधिक फावलेलं आहे. त्यामुळं सक्षम कारभार जर करायचा असेल तर पुरोगामी विचाराची कास धरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी विजयी केलं पाहिजे अशी माझी ठाम संकल्पना आहे. आणि मतदार ते निश्चितपणे आमचं ऐकतील. कारण मी स्वतः घर टू घर, हाऊस टू हाऊस आमच्या दोन्ही उमेदवारांना घरापर्यंत पोचवणार. जेवढा दिवसात रात्र करू पण आम्ही उमेदवार काय आहेत आणि मतं कशी पडतात आणि कशी एकीकडे पैशाचा माज नाही, एकीकडं लोकांच्या आमच्यावर असणारी निष्ठा ही आम्ही दाखवून देऊ. राहुल गांधी 5-5 हजार किलोमीटर 7-7 हजार किलोमीटर चालते, त्यांना घरी जेवायला नाही का? आमच्या जीवनात बदल व्हावा म्हणून त्यांनी पदयात्रा काढल्या. आणि त्याच्यासाठी जर आपण इथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण काहीच केलं नाही तर तो अधर्म ठरेल. आणि म्हणून आम्ही राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली, हर्षवर्धन सकपाल साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. नमस्कार, मी डॉक्टर संतोष सदावर्ते, कर्जत तालुका काँग्रेस कमिटी. आज आम्ही स्वबळावर काँग्रेस पक्षातर्फे 3 जिल्हा परिषद वॉर्ड आणि 1 पंचायत समिती आम्ही निवडणूक लढत आहोत. आमचा हा स्वबळाचा नारा आहे. काँग्रेस पक्षाचे आचारविचार, सर्वसामान्यांचा विचार, गरिबांचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. माझी सौभाग्यवती श्री सीता श्याम टेंबे सदावर्ते ही माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातून उभी आहे. तर आमचं एकच धोरण आहे, जेणेकरून आरोग्य सेवा पूर्ण 24 तास उमरोली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये कशी देता येईल आणि संपूर्ण महिलांना, उमरोली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना 5 वर्षासाठी आरोग्य दत्तक कार्ड आपण देणार आहे. त्यामध्ये मोफत औषध सेवा, मोफत तपासणी, मोफत इंजेक्शने, जर ॲडमिट झाला डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड 5 वर्षासाठी पूर्ण मोफत, एक्सरे मोफत आणि ECG मोफत. एका बाजूला हे आरोग्य कार्ड आहे मोफत महिलांसाठी 5 वर्षासाठी पूर्ण मोफत. दुसऱ्या बाजूला पैशाचा बाजार आहे, 500 ते 1000 रुपये देणार आहे. पण 500 ते 1000 रुपये किती दिवस पुरणार आहे हा विचार करून येती निवडणूक माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद लोकांनी बघायचं, एका बाजूला 500 रुपये घ्यायचे का आरोग्य दत्तक कार्ड घ्यायचं का ते 5 वर्षासाठी तुम्हाला पूर्ण फ्री आहे. महिलांसाठी एक आरोग्याची उत्तम संधी आहे. हे आम्ही माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषदतर्फे आम्ही हे 7 तारखेपासून ही सुविधा आम्ही लोकांमध्ये चालू करणार आहोत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.